शेजारी शेजारी पक्के शेजारी. निर्दोषित त्या ठिकाणी त्यांनी म्हातारा स्वप्न बघितलं, तुम्ही लगेच या ठिकाणी दातच पाडून घेतला. फार मनावर घेतलं होतं तुम्ही. चुपकार पोपटराव, चुपकार. पोपट पंच बंद कर. अरे ये रिकॉर्ड के झमेले में ये दांत टूट गया है मेरा. हाँ फिर काय चाललंय खुसूर काय चाललंय खुसूर आणि हे त्याला उठाव झोपा काढण्यासाठी येता का रे वर्गात? जागा हो. तुम्ही असं बडबड करत राहिला, झोपून राहिलात. तुम्ही शिकवायचं कोणाला? भिंतीला? कुंतीला? यो सरी तुम्ही कुंतीला शिकवणार? इथं शाळेचं पी आम्ही भरून सोडतं की हो. अरे नको रे, अरे अरे वासाडिया, कुंतीला नाही भिंतीला. यो त्याच की हो. ये थांब मी सांगतो. कुंतीला यो भिंतीला. हो झोंड, काय चाललंय हे? काय करताय वर्गामध्ये? काय नाही गुरुजी, शिकवा तुम्ही, यांच्याकडे लक्ष देऊ नका हो. ते काय झालं गुरुजी, म्हणजे काल डबल केली ना, त्यामुळे वेळ नाही मिळाला घरी. बायकोच्या साडीला जरा फॉल लावायचा होता. फॉल होते ना ती चालताना. अरे झोंड, हे असं मत किया कर. आपल्या बायकोची कामं सतत करू नये. लोक म्हणतात मग बायकोचा बैल. गप्पा बस. काही का असे ना, ते घरातली कामं तरी करतायत. आपण काय करता? हा, कर्तृत्व शून्य आणि दुसऱ्याला बोलायला सज्ज अगदी. क्या बोला अभी? क्या बोला? कर्तृत्व अर्थात हे तुला कुठून कळायला? काहीही कामाचा नसलेला, काहीही कर्तृत्व म्हणजे चुपकार. अब देख मैं क्या करने वाला हूँ. ऐसे बनाऊंगा रिकॉर्ड, दुनिया देखते रह जाएगी. अभी हम फेमस होने वाले हैं, फेमस. हा, हे रेकॉर्ड करायच्या नादामध्ये स्वतःचा दात पाडून घेतलायस ना तू. आता कुठे फेमस होता? फेमस काय नाही, आमच्या साहेबांच्या सगळीकडे जय जयकार होणार आहे. म्हणजे अरे ती तर त्या ठिकाणी माझ्या बाबतीत पण होणार आहे. अरे येऊन येणार कोण? 1 2 3 4 गप्पा बसा. काय चाललंय वर्गात? नाही, प्रचार चालू आहे ना सर. म्हणजे कसं आहे, त्या ठिकाणी आता प्रचार करावा लागणार ना आता. पोपटराव चुपकर. बात होगा तेरी पोपट पांची. मैं क्या कह रहा हूँ वो सुनो सब लोग. अब मैं एक नंबर का वर्ल्ड फेमस होने वाला हूँ. अरे मग त्या ठिकाणी तुम्ही तुमचा पण प्रचार चालू केला ना, काय हरकत आहे? अरे आप लोग समझ नहीं रहे हो. मतलब ऐसे दुनिया जो होती है ना, दुनिया वो हमें ऐसे रिकॉर्ड बनाते हुए देखते रह जाएगी. क्या करने वाले हैं पता है बल्ला? ऐसे उबलते पानी में खड़े रहने वाले हैं. हाँ, झकास ओम प्रकाश. मोनिका, आज मैं तुम्हें घुमाने ले जाऊंगा अपनी एक गाड़ी में बिठा के. कैसे लग रहा है मेरे गाड़ी में बैठ के? Very nice. But Biju, please don't get out from the car, huh? You know now you're quite famous now. Yes. No, also like famous is that? Huh? Is not one. It's not time. कितना बजा है घड़ी में? Biju, you're so funny. Come on, let's go. चल. Let's go. म्हणू तू फिरायला चाललीस? हो. मला सोडून जाणार तू? राहू, तू वर्ल्ड रेकॉर्ड केलाय? नाही ना? Then don't talk to me. आधी वर्ल्ड रेकॉर्ड कर, मग माझ्याशी बोल. याला ना मी उगाच ते पॅम्पर केले का लाड लढावून ठेवला आहेस त्याला. करेक्ट. कळलं तुला? खरं तर मला आज कळलंय की बिरजूलाच माझी किंमत आहे. यू नो इम्पॉर्टन्स. मोनिका, खरं तर मला तुझी खूप किंमत आहे माझ्या मनामध्ये, पण तुला कळलंच नाही कधी ते. बेबी, आय एम सो सॉरी. सॉरी नहीं कहते. सॉरी नहीं कहते, बुरा लगता है.
चल जाऊया लवकर. हा, चला 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 चला. राम राम. कहाँ जा रहे हो? मनिका को साथ में लेके जा रहे हैं. तुम घर पर ही रहना. मला सांगत होती मोठी, माझा भाऊ असा, माझा भाऊ तसा. अब जा छुड़ाने जा अपने भाई को जेल में. धीरे धीरे धीरे. मनिका, हम तुम्हारे हाथ जोड़ते हैं. मत फंसो हमारी किस्मत पे. मनिका, भगवान के लिए हमारे इनको छोड़ दो. स्टॉप शाउटिंग. कितने जोर से चिल्ला रही हो? डर जाती है बेचारी. गलती हो गई सरकार. आणि भगवान के लिए का सोडेल मी त्याला? I mean why? मी नाही सोडणार त्याला. You know त्याने माझं मन जिंकलंय. He has won my heart. आणि मी आधीच बोलला होता, जो माणूस वर्ल्ड रेकॉर्ड करेल तो मला खूप आवडेल. आणि यांनी ना वर्ल्ड रेकॉर्ड केलंय. So I cannot leave him now. राजा सन सन सन. या मोनिकामुळे मी वर्ल्ड रेकॉर्ड करू शकलो. Yes. अब जिएंगे मोनिका के साथ और मरेंगे भी मोनिका के साथ. हमें भी साथ ले चलो ना. अरे ऐसा मैं नहीं कर सकता लाजो. अरे मैं इज्जतदार आदमी हूँ. हमें भी साथ ले. अरे मैं इज्जतदार आदमी हूँ. लोग क्या कहेंगे, ये आदमी दो औरतों के साथ घूम रहा है. ऐसा नहीं हो सकता. हाँ, चल. बिजू चल ना लवकर. आपल्याला लेट होतोय. ओके, आपण बीचवर गेला ना, मग तू दाखवशील ना मला, तू गरम पाणीमध्ये उभं राहून परत. नक्की दाखवेन उभा राहून. आप लोग उतरो, जाओ जाओ इधर से, भागो भागो. राव गेट आउट, राव गेट आउट. मोनिका, चलो चलो मोनिका, चलो चलो. अजय चलो ना. खडे क्यों हो? चला. ओ साहेब, उठा उठा उठा. शाळेत तर चांगले होते, तिकडनं आल्यापासून हवेतच बघतायत. हो. गावा चलो चलो, चौपाटी पे जाना है ना. उकळत्या पाण्यामध्ये उभं राहायचं आहे. तिकडे कशाला जायचं आहे? कोणा जरूरत नाही. अश्विन सगळं इकडेच घेऊन येत आहे. अश्विन, लाजो, रावसाहेब. मोनिका किधर गई? मी आहे ना. हम है ना. अजूनही मनातल्या मनात तिचाच विचार करता आहात. नाही. चुप बैठो. आता जर तिचा विचार केला ना तर उकळत्या पाण्यात बुडवून मारेन. हा, चलो अब चलो, बाहर आ जाओ. चलो. मी काय बोलता पारजाप, या गरम पाण्यात अंडा उकडायला किती वेळ लागेल रे? ये बोलोची, ते पाणी थंड कसं असेल? ते पाणी असं उकळत असतं बघा, गरम तेलासारखं. ते बिर्जू शेट उभं राहून सोडणार बघा, वड्यासारखं. या काळ्या मुसल्यांनी टाकू तुला, तू टाकू तुला त्या पाण्यात. अरे मी एवढा महत्वाचा बोलतोय. बलूची, तुझं असलं फालतू बोलणं अजिबात महत्वाचं नाहीये. इथे जीवन मरणाचा प्रश्न आहे. कोणाच्या? पंडितजींच्या. अहो, अशा गरम पाण्यात उभं राहिल्यावर त्यांचं कोळसा नाही का होणार? खरंय खरंय. मला कळत नाही, हा बिरजू शेठ रेकॉर्ड कसा करणार? मला आज या ठिकाणी काही रेकॉर्ड वगैरे होईल असं वाटत नाही. म्हणजे बरोबर आहे, पण अजून बिरजू शेठचा पत्ताच नाही. अरे आधीच घाबरला असेल. आमच्या बाळासारखा शूर नाही येतो. आले बिरजू शेठ आले. या या वा 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 वा. या 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 या. बाजूला व्हा, बाजूला बाजूला व्हा. या बिरजू शेठ, या या या. शाबाश. आज आपले लाडके बिरजू शेठ गेले. काय बोल रहे हो? आज आपले लाडके बिरजू शेठ गेले. काही दिवसापासून मला सांगत होते की मला रेकॉर्ड करायचंय. तो दिवस आज उजाडलेला आहे. आज बिरजू शेठ उकळत्या पाण्यामध्ये उभं राहण्याचं रेकॉर्ड करणार आहे. त्याला सगळ्यांनी नीट चीअर करा. चीअर करा.
घाबरू नका या भाजाली अजय संभाल के। बापू हमें शक्ति देना, हम रिकॉर्ड बनाने जा रहे हैं, हमरे पीछे रहना। या छोटा भीम पाणी सालट गरम आहे तर हात लावून बघ ना, हात लावून बघ. हात लावून बघ भाजला सालपट निघाली तर नो भरचू नको 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 उगाच कशाला नको ती परीक्षा घेताय. अरे वाफा दिसतायत ना केवढ्या येतात जिसमें हम खड़े रहेंगे मोनिका देखते रहना. या ऑल द बेस्ट विजू. उदय याची संभाल. कमीनो अभी पैर डाला नहीं है, हाँ इतना मत चिल्लाओ, और चिता पे नहीं चढ़ने जा रहे हैं. कुछ भी मत बोलो. हाँ. हाँ. अजय आपने बहुत ही डेअरिंग का साहस किया है. माँ साहस म्हणजेच डेअरिंग. आता होतो रटले बेटा रटले. ते स्टेअरिंग कुठलं बोल. अरे वासाडी आज स्टेअरिंग नाही रे, डेअरिंग डेअरिंग पाण्यात उभं राहतं डेअरिंग. यार बिरजा तू चालत आहे रे, तर हिटलर ना आजपासून तूच माझा आदर्श आहे रे. बिजू बिजू यू आर डूइंग वेल. यू कैन डू इट. एकदम मारा मत. ओके थांब जाऊ आराम से. बहुत गरम आहे पाणी. नाही आता हार नाही मानायचं. एवढ्या गरम पाण्यात उभं राहणं कसं शक्य आहे? अरे पण आता राहिलाय ना तो. या हो बाबा, आणि तुम्ही उगाच बोलू नका. अहो तुम्हाला खरं तर त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. ह्याचा याने काहीतरी झोल केलेला आहे. बाबा अहो झोल काय, अहो काय भाषा तुमची. तुझ्यामुळे माझी भाषा कशी झाली बघ धड्या. आई ग पाण्यात उभं राहून राहून त्याच्या पायातले मायटोकॉन्ड्रिया बर्न होत असतील ग लाजो. रडू नकोस, उपाय सांगते ना मी. अगं कोथिंबीर आण जरा. हा ती अशी जरा पिठात पेर, अशी छान तेलावर परत त्याच्या वड्या पाड आणि दे त्याला. पौष्टिक असतं त्याला दे आणि मग थोडे उरलेले मला दे. भगवान आत्या आप समज में आया. आता या बाईला कोथिंबीरीच्या वड्या खायच्या आहेत. अगं मी कोथिंबीरीच्या वड्या म्हणतात का त्याला. अगं मी आपलं त्याच्यासाठी म्हंटल ग, पौष्टिक असतात. दे दे. अरे तो पाण्यात उभा आहे बघा, काय गप्पा मारताय. आता या पाण्याचं नक्की तापमान किती आहे हे बघायला नको का. हा. त्यासाठी मी थर्मामीटर आणलेला आहे. नाही नाही त्याची काही गरज नाही थर्मामीटर वगैरे. तुम्ही हात घालून बघा ना पाण्यात किती गरम आहे. मी कशाला हात घालू, तू घालून दाखवलास तरी चालेल. तू हात घाल. नाही मी कशाला घालू, मला माहिती आहे ते गरम आहे, उकळत आहे. चेक तुम्हाला करायचंय ना, तुम्ही घाला हात. मग मी हात घालणार नाही, मी असं चेक करीन. नाही त्याची काही गरज नाही. हा गरज नाही ते तू सांगू नकोस. ये रे प्रद्युम्ना इकडे ये. नाही नाही अरे तुला बोलवतोय मी. नाही बोलूची. अरे असं काही नकोय करायला, गरम आहे. हात लाव बिरजू. अरे बिरजू काहीही हालचाल करू नकोस, तुला बापूंची शपथ आहे तसाच उभा राहा. बघ बर, बघ बघ बघ. आता ओरडायला काय झालं, थर्मामीटर घातलाय त्याने. What happened? What happened? आमच्या गावात गुरुजी पाणी लय गरम आहे, पाणी लय गरम आहे. 100 डिग्री. राम राम.
0 डिग्री? हा 0 डिग्री म्हणजे हे पाणी थंड आहे. हे पाणी गरम नाहीये. हा बिरजू फसवतोय आपल्याला. अरे बाबा नहीं 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 वो तब ऐसा कुछ नहीं है. ये थर्मामीटर बिगड़ गया है. हाँ या करेक्ट. अजिबात बिघडलेला वगैरे नाहीये. इकडे आण, इकडे आण. मी तुला दाखवतो हा थर्मामीटर बरोबर आहे का नाही ते. पारा वाढला बघा, पारा वाढला. म्हणजे हा थर्मामीटर बरोबरच आहे. आतापर्यंत तू आम्हाला फसवत आलेला आहेस. अरे नहीं नहीं ऐसा कुछ नहीं है कि हम या बल्लाला माझं चांगलं झालेलं बघवत नाही. म्हणजे आज या ठिकाणी हे पाणी थंड आहे. काय बिरजा, तू का आमच्या सगळ्यांची मस्करी केली काय? मला तर असं वाटतंय ना की या बिरजाला ना इथेच खावडा द्यावा. नाही काय आपली फसगत केलेली आहे यांनी. हा टाइमपास फुकटचा. बिरजू सच अ फेक पर्सन यू आर. तू आम्हा लोकांना सगळ्यांना फसवलंय. उभा राहू दे. चला सगळे ठंड के दिन है तो पानी ठंडा हो गया. छी छी गंदी बात. बिरजू शेठ, ह्या आमच्या बल्लाळ भाऊजींनी सगळा घोटाळा केलेला आहे म्हणून हे सगळं झालं. पण तुम्ही काही काळजी करू नका. माझ्या डोक्यात आणखीन एक भन्नाट कल्पना आहे. पैर पड़ता हूँ. तू जा जा. मुझे नहीं चाहिए भन्नाट कल्पना बिल्पना. जा. ठीक आहे. छुपा. काय गरज होती? नाही मी म्हणते काय गरज काय होती? बोलो ना. थोड़ी काय गरज नीड होते. वही मैं सोच रही थी बेचारे इतनी हिम्मत कैसे हुई. ए जी उकळत्या पाण्यात उभं राहून रेकॉर्ड केलं असतं ना तर मला पण बरं वाटलं असतं. नुसतं बरं नसतं वाटलं. अभिमानाने मान उंचावली असती. माझी पण आणि माची पण. अरे मैंने कुछ नहीं किया है. वो अश्विन ने बताया इसके लिए. पा तुम्ही उगाच मोऱ्याच्या मामांवर घसरू नका. तो मोऱ्या कसा बिचारा प्रामाणिकपणे त्याच्या वडापावच्या गाडीचा धंदा चालवतो हो की नाही. तुम्ही उलट काहीतरी शिकलं पाहिजे मोरयाकडून. अरे मला झाडते आहेस का मोर्याची तारीफ करते आहे. दोनों भी. हा तुम्ही विषय बदलताय पा. तुम्ही विषय बदलू नका. आणि तुम्हाला जर जागतिक विक्रम करायचाच होता तर त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे. कोरडा बर्फ आणला तुम्ही आणि त्याच्यात उभं राहिलात. कोरडा बर्फ नाही ड्राय आइस होता है वो. मा समजाव त्यांना. जे सुना. कोरडा बदल ड्राय. आइस बदल बर्फ. समझे. तो ड्राय आइस. समझ में आई गई बात. चुप करो चुप करो. बहुत अंग्रेजी झाड़ने लगी हो. वो अंग्रेजी का कुछ वो सुन सुन के. हाँ तो आता है. हो हो. आणि तुमची हुशारी उतू चालली आहे. माणसाच्या अंतरंगात प्रसिद्धीची प्रतिमा असावी पण फालतूपणाची परिसीमा गाठण्याची गरज नाही. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. मत मत बोल. मी आता किती सोपं बोलले होते मा. म्हणजे मला म्हणायचं होतं की त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे होते ना. अरे फिर से वही दौर आ रही हो बेटे. मैंने कुछ नहीं किया है. सब अश्विन ने किया है. तो अश्विन तसलाच आहे. त्याचं कशाला ऐकलं. तुम्ही पुन्हा पुन्हा मोऱ्याच्या मामांना बोलताय. लड़के सुन. अरे हम क्या बोल रहे हैं. ये क्या बोल रही है. सुन. ए मुआ मुआ. ए मुआ. ए जी कशाला कशाला नको ते करायला गेला आणि दातावर पडला. देखो नसतं केलं तरी काही बिघडलं नसतं.
बिघडलं काहीच नसतं, पण काहीतरी घडलं तरी असतं ना. हा हा, काय मोठा फायदा झाला असता बरं? आता हिला काय सांगू काय फायदा झाला असता. कसं सांगू की रेकॉर्ड करणारे मोनिकाला फार आवडतात. मोनिकाचं नाव घेतलं तरी अंगावर काटा येतं आणि मोनिकाचं नुसतं नाव घेतलं तरी ही भडकेल. अच्छा, ये बात है, इसलिए रिकॉर्ड करना चाहते थे. हाँ, जी सुनो, बोले थे की माझ्यामुळे तुमचा दात पडला. आता जर त्या मोनिकाचा विचार केला ना तर 32 हातात तोडून देईन. पता है तुमचा रेकॉर्ड का होत नाही? कारण तुमच्या मनात पाप आहे. मी तुमची धर्मपत्नी आहे. खोटा वागला तरीही मी तुमच्या पाठीशी उभी राहिले. का? काहे? तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी. और रेकॉर्ड की बात है ना, तर माझ्यासाठी रेकॉर्ड करून बघा पूर्ण होईल की नाही. लाजो, हमसे गलती हो गई, हमका माफी दे दे. मोनिकासाठी मी रेकॉर्ड करायला गेलो आणि ते रेकॉर्ड नाही झालं, ये बात सच है. लेकिन अब हम तुम्हारे लिए रिकॉर्ड करें, जरूर करेंगे. क्या कर रही है? हाँ, चलो उठ. पंडित जी, तुम्ही शांतपणे बसून माझ्या गळ्यातून निघणाऱ्या सुरेल स्वरांचा आस्वाद घ्या बरं. सुरेल सुर? ए बेटी, मैं तेरे पैर पड़ता हूँ. मैं पहले से बहुत परेशान हूँ. ये दिमाग का दही हो गया है. मन को शांति चाहिए. अगर मैं गाना गाऊंगा तभी मेरे को मन को शांति मिलेगी. ओ पंडित जी, आधी तुम्ही एक ठरवा. तुम्हाला मनाची शांती हवी आहे की डोक्याची? क्यों परेशान कर रही है मुझे? गाना गाने देना बेटे, मेरे मन को शांति चाहिए. समझ गई? हाँ, चल उठ 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 उठ. हाँ, और सोन, खाली खाली सोन. मुझे गाना गाने दे सुकून से. मेरे मन को शांति चाहिए बेटा. हाँ, समझ गई तू? हाँ, बीच में ऐसे आवाज में मत बातें किया कर बेटे. चालेल, तुमच्या नशिबातच नाहीये माझं गाणं ऐकणं. अरे म्हणजे नशीब चांगलं आहे माझं. तुझं गाणं मला ऐकायला नाही लागत आहे ते. हा, चुप बेटा. पंडित जी, आता कुठं सूर लागत होता त्याला? पंडित हे बोलायला चाहिए था. पंडित जी, तुम्ही एकदा तरी माझं म्हणणं ऐकून घ्या ना प्लीज. ठीक आहे, बोल. तुम्हाला रेकॉर्ड करायचंय ना? हो ना? माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आहे. बाप तशी लेख, खाण तशी माती. काय तुझ्या भन्नाट आयडिया नको आहेत? बापासारख्याच असतील घाणेरड्या. ओ पंडित जी, ऐका तरी. तुम्हाला गाणं गायला आवडतं की नाही? फिर मग तुम्ही गाण्यात का नाही करत रेकॉर्ड? पगला गई हो का? गाने में कैसे करेंगे रिकॉर्ड? का नाही होणार? कुणीतरी काहीतरी रेकॉर्ड केलंच असेल ना गाण्यात. म्हणजे बघा, एखादा माणूस पाण्यात बसून गायला असेल किंवा मिक्सर चालू असताना मिक्सरच्या आवाजापेक्षा जास्त मोठ्या आवाजात गाण्याचं रेकॉर्ड केलं असेल. ओ पंडित जी, तुम्ही एक का नाही करत? तुम्ही ना पाण्यात बुडा आणि मग गा. हाँ, पानी के नीचे जाके कैसे गाएंगे बता? पंडित जी, एक काम करा. पाण्याच्या वर येऊन आलाप म्हणायचा आणि आत गेल्यावर बुडबुड 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 असे आवाज काढायचे. ही पेटी मला उचलता येत नाही म्हणून रुबी. नहीं तो मैं इसका भी क्या हशर करने वाला हूँ तुझे पता नहीं है. कमी नाही काही काय. चबैठ फनाटाडीचे कर्माचे आपल्या. गाण्यात कसं रेकॉर्ड करणार? पाण्याच्या खाली जाऊन रेकॉर्ड करायचा. बावळ्यात कुठली. रुक 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 रुक. मतबल गाना गाना मुझे अच्छा लगता है. हाँ, पानी वाला आइडिया छोड़, वो जाने दो.
और गाने का रिकॉर्ड हम बना सकते हैं, और अगर इसमें हम रिकॉर्ड बना पाए तो बहुत बढ़िया बात हो जाएगी। तू आतेस थोड़ी मूर्ख नहीं है सुरभि, बहुत बढ़िया। लेकिन इसमें और कौन कौन से रिकॉर्ड है गाने के, वो पहले जांच देने चाहिए ना। चालेल, बल्लाळ मामा सांगतील ना तुम्हाला। भला? हाँ। हे भगवान, अब बल्लाळ के पास जाना पड़ेगा, लेकिन कौन टेंशन वाली बात नहीं है। अगर गाने में रिकॉर्ड बनानी है तो बल्लाळ क्या, बापू के पास भी जाना पड़ेगा तो भी चलेगा हमें। जगास ओम प्रकाश। बल्लाळ, ए बल्लाळ, बल्लाळ, ए बल्ला, बल्ला, बोला, ए बल्ला, ए बोला, जा अपने बाप को बोला। मोरू, हे तुझे होणारे सासरेत, यांना इम्प्रेस कर, पुढे फायदा होईल। काका, हाँ जिता रहे ठीक है। काय केलंस तू आता? या माणसाच्या पाया पडलास तू, या माणसाच्या पाया पडलास? अहो बाबा, तुम्हीच केलेले संस्कार आहेत ना हे। हा ते बघ, असले संस्कार केलेत मी, खोटारड्या माणसांच्या पाया पडा असे संस्कार केले तुझ्यावर? हा, इतर वेळेला माझ्या पायांकडे साधं वळून खाली बघत नाहीस आणि आता दुसऱ्या लोकांचे पाय धरायचे तुला? हे बघ, यापुढे असल्या खोटारड्या लोकांचे पाय धरलेले मला अजिबात चालणार नाहीत. ही असली माणसं आदरातिथ्याच्या लायकीची नसतातच. अहो बाबा, कसेही असले तरी सुद्धा महुआ सारख्या गुणी मुलीचे वडील आहेत. ती तुम्हाला गुरु मानते. मराठी पण चांगलंय आणि गोड आहे. हा, ते मात्र आहे. अहो तुम्ही नाही होती. आता हे काय काढलंस मध्ये एकदम? अहो बाबा, आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करूयात का? मी काय आहेच. एक मिनिट. बोल काय बोलायचं ते, पण काहीही खोटारडेपणा करणार असशील तर मला अजिबात बोलायचं नाही हे लक्षात ठेव. अरे इथं येऊन मला युगल लोटले. तू बोलतो आहेस, तुझा मुलगा बोलतो आहे, दोघं भांडता आहेत. मध्ये गॅप तरी द्या बोलायला. मला काय बोलायचं आहे ते. थक गया मैं सुन सुन के आपकी बातें. अब सुन, मुझे बनानी है रिकॉर्ड. रिकॉर्ड? अजून तुझ्या डोक्यातलं ते खूळ गेलं नाही का रे? अरे सुन तो पहले, मुझे ना वो गाने में रिकॉर्ड बनानी है. कशाला वेळ वाया घालवतोयस? कशासाठी वेळ वाया घालवतोयस? ए, रेकॉर्ड बनवू शकतो की नाही तेवढं सांग. फालतूच्या गोष्टी करू नकोस. हा, एका माणसाने 12 तास सलग गायचं रेकॉर्ड बनवलं होतं असं मला माहिती. 12 घंटा? हा, मैं गाऊंगा 12 घंटा. नुसतं 12 घंटा गाऊन उपयोग नाहीये. 12 घंटा आणि त्याच्यावर किमान 1 मिनिट तरी जास्त गावं लागेल. तेव्हा होईल ते रेकॉर्ड. 12 घंटा मतलब 4 प्रहर और ऊपर से 1 मिनट चलेगा. 12 घंटा गाऊंगा मैं. 12 घंटा और 1 मिनट. 12 घंटा 1 मिनट. 12 घंटा और 1 मिनट. ह्या माणसाला जमणार आहेत का ह्या असल्या सगळ्या गोष्टी? हो बाबा, जमेल. त्यांच्या ढोलकपूरचे माखनलाल चाचा म्हणायचे, बेटा प्रयत्नांती परमेश्वर. हा, नमस्ते नमस्ते. काय रेकॉर्ड होल्डर, हा काय म्हणताय? चिपकार चिडा मत मुझे. चिडवू नको तर काय करू? हा, जमत नाही तर गोष्टी कशाला करायच्या, आणि तेही खोटेपणा करून? कोणी सांगितलं होतं हा खोटेपणा करायला? अश्विनने. हा, वाटलंच होतं मला. त्याला स्वतः चांगला झापलाय मी. बिरजा पण सॉलिड मानला तुला. काय सॉलिड डोक्यात आलो रे तू. नाही, पण त्या ठिकाणी उपयोग काय झाला हो? कसं आहे बिरजू शेठ, आमच्याकडे यायचं ना. एखादी गोष्ट बेमालूमपणे कशी करायची ती आमच्याकडनं शिका. देखो 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 कैसे बोल रहा है. सब लोगों को बोलने की जरूरत नहीं है मुझे. अरे बोलणारच. हा, तूच म्हणाला होतास ना तोंड वर करून. आता रेकॉर्ड कसं करतो बघा. काय केलं? काय केलं? आता बघत राहशील मी काय करणार आहे ते. अब नया रेकॉर्ड बनाएंगे. हा इजू, तुला जमेल ना? नाही लास्ट टाइम सारखं करशील. म्हणू असं काय करतेस? साहेब यावेळेस बघ नक्की रेकॉर्ड करणार आहेत. हा, ए, तू चुप कर. हा, तिला काही म्हणणं म्हणायची गरज नाही आहे. आणि ती बघेल मी रेकॉर्ड करणार आहे ते. बिरजू शेठ, तुम्हाला एक मी रेकॉर्ड सांगतो, तुम्हाला जमल. तुम्ही आहे ना स्वतःचा पोलीस रेकॉर्ड करा.
हाँ मारामारी करायची नाही आहे. किसी के रिकॉर्ड की जरूरत नहीं है हमें. हाँ, हम बनाएंगे रिकॉर्ड हमरे गाने का. सिर्फ सॉन्ग रिकॉर्ड करने म्हणजे रेकॉर्ड आहे का? अरे वो रिकॉर्डिंग नहीं, ये रिकॉर्ड वाला नहीं. रिकॉर्ड वाला मतबाल 12 तास सलग गाणं गाणार मी. अच्छा, ते तरी खरोखरीच गाणार आहेस का मागे सीडी वगैरे लावणार आहेस आणि नुसतं तोंड हलवणार आहेस करून? देखता रहेगा तू. एक साथ 12 घंटा गाऊंगा गाना. ते गाशील तेव्हा गाशील हे करून. आता अभ्यासाला सुरुवात करा चला. हाँ, मी नहीं आता बस स्टॉल में चल रहा. अरे अरे क्या रहा, गाने की तैयारी करनी है हमें. चल रहा साहब. हाँ, काय लहान मुलासारखं. ठीक आहे. नाही पण गुरुजी कसं आहे, त्या ठिकाणी सगळे मिळून त्यांना एकट्यांना बोलायला नव्हतं पाहिजे. आता रागारागात गेले निघून ते. गेले तर गेले, काही फरक पडत नाही. आपण आपलं शिक्षण थांबवायचं नाही. रक्षण? अयो कुणाचं रक्षण? शिक्षण? अयो शिक्षण. अरे शिक्षण. गुरुजी क्या हुआ? कौन मर गया का? बिरजू शेठ. भूत. अरे काहे चिल्ला रहे हो आप लोग? नाही पण अहो नाही, मी आतमध्ये आलो, यांचा काही श्वास, यांची काही नाडी लागे ना. म्हटलं गाणं रेकॉर्ड करायच्या आतच ऑफ द रेकॉर्ड गेली की काय? गुरुजी ऐसा कुछ मत बोलो, ऐसा कुछ नहीं है. अरे क्या है, उनको गाना गाना है ना, इसलिए वो शांति से बैठे हैं. वो एनर्जी की शक्ती. हाँ वही तो वो सेव कर रहे हैं. असं झालं होय. राष्ट्रपुत्र तुम्ही इथं कशासाठी आला आहात? हा, आणि कोणी माणूस रेकॉर्ड बनवतो आहे तर त्याला मदत करायची सोडून त्रास कसा देता आहात त्याला? चुकतंय तुमचं बिरजू शेठ, मी तुम्हाला मदत करायलाच आलो आहे. अहो तुमच्या साथीला एक चांगला तबलजीवी घेऊन येणार आहे. क्या कहते हो गुरुजी? एक तबलजी लाने वाले हो? देखो कितने अच्छे हो और कितने प्यारे हो, कितने अच्छे हो, कितना ख्याल रखते हो हम लोगों का. ख्याल एक लक्षात घ्याव, जिथे कला तिथे अष्टपुत्री, जिथे कला तिथे हाँ अष्टपुत्री. गुरुजी मालूम है, 2-3 वेळा सांगून काही उपयोग नाही, मालूम है. चलो, तबलजी कौन है? तबलजी खूप सुरेख वाजवतो तबला. तुम्हाला सांगतो झाकीर हुसेन. है भगवान, उनके पास ऐसा है. हाँ बुला बुला उसको बुला. नाही त्यांच्याकडे तो शिकायला जाणार होता, पण त्याला दारातूनच हाकलून दिलं. हा, पण त्याला तबला शेवटी मी शिकवला बरं का. गुरुजी मैं कहा सुन रहे हो, आप तबला बजाने भी सिखाते हो? जिथे कला तिथे अष्टपुत्रे. तर तो तुमच्या साथीला येईल बरं का, आणि छान तबला मी तुम्हाला संगतच करेल तो, लक्षात घ्या. कृपा करो हम पर, आपका तबलजी नहीं चाहिए हमें. क्यों ऐसे क्या बोल रहे हो? हाँ, इतने प्यार से वो तबलजी लाए हैं. जी फ्री में है, ले लो ले लो. अरे लाजो, तुम्हें पता नहीं है ये अष्टपुत्र क्या है और उसकी कला क्या है, वो हम अच्छी तरह से जानते हैं. हम भी जानते हैं. हाँ, एक बात समझ लो, यांचा तबलजी आला ना शिकवायला तर तो काय करेल? तबला नहीं वाजवणार, माझ्या गाण्याची वाजवेल. हाँ, अरे हमें रिकॉर्ड बनानी है. ये तबलजी आएगा, वो बीच में कुछ घोटाला कर देगा तो रिकॉर्ड हम नहीं बना पाएंगे. तो आप कृपा करें हम पे, हमें नहीं चाहिए आपका तबलजी. मैं और मेरी बेटी मतलब बाजा वो देख लेंगे कैसे रिकॉर्ड बनानी है. आप जाओ. म्हणजे हा तुमचा निर्णय पक्का झाला तर? हो या नक्की. अब लाजो, तुम इनसे कहोगी जाने के लिए या मैं अपनी एनर्जी कहीं और जगह वेस्ट करूं? थुप्प्यो,
लाजूजीनी मला जा असं म्हटलेलं नाही आवडणार. मी नाचे बेबी नाचे बेबीची आई नाचे झिम्बाक चिम्बाक चुंब चुंबा चिम्बाक चिम्बा चिपुंक चिम्बा. इनका तबल जिले खाली एक ही गाना आता है इनका, मी नाचे बेबी का बच्चा. सुनो देखो, शांति आराम. हाँ जी अब क्या है, ध्यान लगाओ कि नहीं? हाँ हाँ लगाओ ना, लगाओ. ए जी ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऐसी होगी. आज या ठिकाणी बिरजू शेठ गाणार आहेत. जाणार? अयो कुठे जाणार? जाणार नाही, गाणार गाणार. अयो गाऊ ना सोडणार. ये काळ्या मुसल्लोनी, तुला काय करायचंय रे? तू फक्त बघ ना किती. ऐका ऐका ऐका, आता बिरजू शेठ गायला बसणार आहेत. 10 वाजायला आलेले आहेत आणि सलग 12 तास गाऊन ते गाण्याचा विक्रम करणार आहे. अश्विन शेठ, आता तरी बिरजू शेठ नक्की गाणार आहेत ना? का मागच्या सारखा आमचा सगळ्यांचा पचका करणार आहेत? त्याची काही मी गॅरंटी देऊ शकत नाही, कारण ह्या अरेंजमेंट मध्ये माझा सहभाग नाहीये. मग कदाचित त्याचमुळे होईल सगळं व्यवस्थित. पंडितजी, तुम्ही ना गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करा, म्हणजे मग माझंही वर्ल्ड रेकॉर्ड होईल. अगं बाई, ए रुबे, अगं तू गातेस, हाच एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड नाहीये का? ये ऑल द बेस्ट बिरजू. मी असं ऐकलंय बर का, म्हणजे पोपटराव, काय सलग इतक्या वेळ गायलं ना तर माणूस मुका होतो म्हणे, आवाज जातो कायमचा. नाही नाही, पण कस काय स्वरतंतूंवर ताण किती येतो. मग एकदा स्वरतंतू तुटले की मग कायमचा सन्नाटा, माणूस मुकाच होतो. नाही नाही नको नको साहेब, एक मिनिट साहेब, तुम्ही ते गाण्याच्या आधी एकदा सुपर असं म्हणा ना. काय परत कधी ऐकायला मिळेल न मिळेल? फालतू है तू और बल्लाल. ये बल्लाल के कहने पे विश्वास मत रख. देख अब गा के दिखाता हूँ सबको 12 घंटा. हाँ शुरू करे. ए मोरू, तू एकदम नीट करा शूटिंग, नाही म्हणजे काय आपल्याकडे प्रूफ राहील ना रेकॉर्डचं. करतो. या सुवर्णदिनी सुवर्ण क्षणाचे सुवर्णकरण सुवर्ण पटलावर सुवर्णासारखे चमकतील असं सुंदर सुवर्ण चित्रण करून ठेव. हो गया तेरा? हाँ हो गया. अब गाना शुरू करो. सुवर्ण चिन्ह. एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा रे. हाँ अश्विन, 1 2 3 दे. रुको 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 रुको, सिंगिंग के गाने से पहले भोलेनाथ जी का प्रसाद ले लो भाई, प्रसाद ले लो. भोलेनाथ जी का प्रसाद ले लो. अष्टपुत्र के शिष्या, अरे चुप करो. गाने के रिकॉर्ड हमें बनानी है, तुम्हें नहीं. हाँ तुम खाली रिकॉर्ड करो. ले लो प्रसाद ले लो. बेज में टॉक देते हैं. प्रसाद है भगवान का, अच्छे से गाना. हाँ ये ले. चला सुरुवात करा. 10 वाजायला आले. 1 पंडितजी, ऑल द बेस्ट. 2 ऑल द बेस्ट. क्या कर रहे हो? सॉरी, मुझे लगा वो रनिंग का है. हाँ रुक. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी,
आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे भीवरे चातिरी, आहे भीवरे चातिरी. बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातिरी. पुंडलिक आहे बंधू, पुंडलिक आहे बंधू. त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझे माहेर पंढरी, आहे भीवरे चातिरी. भगवान, आप तो सब जानते हो. आज पहली बार हमरे लाजो के लिए कुछ कर रहे हैं. जगाच्या वर्ल्डचं रेकॉर्ड करणार आहेत. त्यांना सक्सेसचं यश दे, सक्सेसचं यश दे. माँ, कोणाशी बोलतीयस तू? अरे ऊपर वाले से बात कर रही थी. उनको थोड़ा मस्का लगा रही थी. उनको बोल रही थी की भगवान, महुआचे पाप पहिल्यांदा माझ्यासाठी काहीतरी करणार आहेत. त्यांना यश दे. नक्की देईल देव त्यांना यश. मला पूर्ण खात्री आहे पहा रेकॉर्ड करतीलच. बर चल तू जेवून घे आधी. अरे नहीं नहीं, हम नहीं खाएंगे. का? मला भूक नाही आहे. भूक नाहीये? अगं असं नको करूस मा. हे बघ कसं आहे, माणसानं मनाच्या तारांचा संबंध जर पोटाच्या भुकेशी जोडला ना, तर मेंदू मधल्या कोशिकांना नाराज होण्याशिवाय काही पर्यायच नसतो. अगं हे मा, म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की तू उपाशी राहू नकोस, 2 घास खाऊन घे. अरे नहीं महुआ, हम नहीं कुछ खाएंगे. हमने डिसाइड का तय कर लिया है की जोपर्यंत ते रेकॉर्ड पूर्ण करत नाही तोपर्यंत लाजो काही खाणार नाही. हे तुझं नक्की ठरलंय ना? एकदम फिक्स. एकदम फिक्स? फिक्स नाही म्हणजे बघ हा, पुन्हा एकदा विचार कर. अरे नाही, सोचने की कोण जरूरत ही नाही है ना. कारण मी आता छान जेवण बनवलंय. तो गरमागरम. अच्छा है, अच्छा है. खाल्लं खाल्लं. हा म्हणजे बघा, मी अशी रोटी अशी गरमागरम केलीये, त्याच्यावरती असं मस्त तूप टाकलंय आणि तुझा फेवरेट मिरची का आचार पण रेडी आहे. हा मग एक रोटी खाते मग उपास करते. हा आता कसं? नहीं नहीं, क्या बोल गई मैं? हे राम, नाना नहीं नहीं महुआ, तुम खा लो, मैं बाद में खाऊं. नहीं नहीं अगं, अब मत ललचाओ हमको. नहीं फिक्स.